आज बारामती तालुका शहर काँग्रेसची ऐतिहासिक काँग्रेस कमिटीमध्ये आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऊर्जावान दळणीचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सपकाळ साहेब या ठिकाणी आले, त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। बारामती तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो। साहेब, ही जी वास्तू आहे ही वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळाची आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये बारामती सारख्या ठिकाणून खूप स्वातंत्र्य सैनिक या बारामती शहरातून गेलेत। आमचे अध्यक्ष त्यांचे वडील होते उद्धवराव इंगोले, आमचे इंचार्ज यांचे भाई गुलाम अली, माझे आजोबा बुवासाहेब गाडे, त्या अशा लोकांनी या ठिकाणी चळवळ वापरून त्या काळात हे वास्तू या ठिकाणी उभा राहील। या वास्तूला महात्मा गांधी या ठिकाणी येऊन गेले होते। त्याच काँग्रेस कमिटीतून तो डेस्क आहे जुना आपला, तिथून शरद पवारांचा फॉर्म या ठिकाणी भरला होता। सर्व वेगळ्या नावाचा झाला होता, पण फॉर्म करून आल्यानंतर इथं भरला होता। अशी ऐतिहासिक काँग्रेस कमिटी बारामतीची आहे। बारामतीमध्ये आम्ही बरेच दिवस काम करतो, सत्ता होती नव्हती, पण आपला हा मतदारसंघ नेहमी मित्र पक्षाला होता। बऱ्याच अडचणी सगळ्या ह्याच्यातनं पण आम्ही सगळे या ठिकाणी काँग्रेसचं काम या ठिकाणी करत होतो, तिथून पुढेही करत राहू। तुम्ही जो आदेश देईल, पक्षाचं जे काही कार्यक्रम असतील ते या काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करू। येणाऱ्या काळामध्ये जसं आपण म्हटलं की आता भाजप विरोधात लढायला आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही, त्या पद्धतीने बारामतीमध्ये सुद्धा आता त्यांना हे करावं लागतं। ते नाही म्हटलं तरी राष्ट्रवादी भाजप एकत्र, पवार साहेबांची भाजप त्याच्यात विलीन होती, राष्ट्रवादी विलीन होती, काय होती माहीत नाही। भाजपच्या विरोध लढाईसाठी आम्ही या ठिकाणी सक्षमपणे लढू। ही लढाई बारामतीची आहे। दुसरा एक मुद्दा विकासाचा साहेब प्रत्येक वेळेस बोलला जातो बारामतीचा। मी या सगळ्या दरम्यान प्रत्येक बारामतीकरांना सांगण्याचं आवाहन केलं आम्ही की जो विकास हा बारामतीत झाला तो 20-25 वर्षाच्या काळात जो विकास झाला त्यावेळेस सरकार हे काँग्रेसचं होतं, मुख्यमंत्री काँग्रेसचे होते आणि दादा त्या मंत्रिमंडळातले होते। उदाहरण झालं आमच्या इथं मच्छी मार्केट आहे, तत्कालीन मधुकर चव्हाण साहेब मिनिस्टर होते मत्स्य व्यवसाय ह्याचे, त्यांच्या माध्यमातून इकडे निधी आला। मग पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, त्याच्या काळातले जे काँग्रेसचे त्या काळात हा मंत्री निधी आलेला आहे। त्याच्यामुळे असं काही नाही की आपलं काहीच हित नाही, फक्त ही जागा आपली प्रत्येक वेळेस राष्ट्रवादीकडे होती, मित्र पक्षाला असल्यामुळे आपला इथं विधानसभेला लोकसभेला उमेदवार नव्हता। लोकसभा 24ची आपण आता जी झालेली आहे ती बघा, त्या लोकसभेमध्ये त्यांच्या लोकांपेक्षा आपली लोक भूतकाम त्या ठिकाणी त्यांचं काम खूप केले। म्हणजे कोण होतं काय होतं त्याचा सगळं अभ्यासाचा भाग आहे सगळा। असं सगळ्या परिस्थिती सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतो, तिथून पुढेही करू, एवढं करतो। जय हिंद। आम्हाला कुठलीही ताकद नसताना स्वतः करता केला। मी नगरपालिका लढवले, आम्हाला झेंडा मिळाला नाही, बंधन मिळाला नाही, कुठलं बंधन मिळालं नाही। 50 ते 60 हजार रुपये पदर काढून आम्ही बारामती नगरपालिका लढवली आणि काँग्रेसचा झेंडा आम्ही राष्ट्रवादीच्या बरोबरीने चर्चेत ठेवला। आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा। आता पण 5 उमेदवार रेसमध्ये होते, त्याच्यामध्ये फक्त माझी अपेक्षा आहे तुमच्या हस्ते त्या कार्यकर्त्यांचा सत्कार व्हावा। भले तिकीट कुणाला मिळू, आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं तिकीट कुणालाही तिकीट द्या, आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहू। जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिलेल्या शब्दाला बांधील राहिलो। माझी अपेक्षा आहे पक्का कार्यकर्ता आहे तर तुम्ही त्या कार्यकर्त्यांचा बी सत्कार करावा।